नमस्कार, मी डॉक्टर पंढरी उत्तमराव वेगळे, गंगा हॉस्पिटल यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। आज या ठिकाणी जे रुग्ण आले होते ते फौजीमध्ये होते आणि मागील 2 महिन्यापूर्वी त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि एक हात, एक पाय आणि चेहरा पूर्णपणे वाकडा झाला होता। अशा त्यांनी इतर त्यांच्या बुलढाणा वगैरे हॉस्पिटलाइज झाले, त्यातून ते बरे झाले आणि तरी पण फारसा असा त्यांना उठता चालता येणं शक्य नव्हतं आणि खूप त्रास त्यांना त्या ठिकाणी होता। नंतर आपल्या या पंचकर्म सेंटरला ते मागील 5 दिवसापासून भरती होते। आज त्यांना सुट्टी झाली आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीने जवळपास 50 ते 60% आराम पडला। हात सुद्धा त्याचं काम करायला लागला आणि जो उठता बसताना त्रास होता तो कमी होऊन ते स्वतः आता धरून धरून चालायला लागले। कसा त्रास होता, काय होता, त्यांचे मुलगा आणि ते सुद्धा स्वतः आहेत, त्यांना आपण विचारूया। काका, आमच्या प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं। संजय ओढवरे आणि गाव साखळी खुर्द। असं ते बोलू सुद्धा शकत नव्हते, आज स्वतः ते बोलतायत, हेच खूप आहे। कसं वाटतं तुम्हाला सध्या? चांगलं वाटतंय, लय फरक पडला। आणि आपली थेरपी कशी वाटली? चांगली। पहिला तर म्हणजे 2 महिन्याचा काही फरक जाणवला नाही, जास्त 10-20% फक्त फरक यायचा। पण सरांना आम्हाला एक मित्रांनी सजेस्ट केलं, सरांकडे घेऊन जा। त्याच्यानंतर आम्ही 5 ते 6 दिवस सरांकडे ऍडमिट केलं, तर 50 ते 60% फरक आम्हाला जाणवला। पप्पांना पहिले व्यवस्थित बोलता येत नव्हतं, अडखळत होते, पायातही असं वात आल्यासारखं होतं, तर सर्व प्रॉब्लेम ओके झाले। तर आता हळूहळू फरक पडेल सर। तर असे कोणी पॅरालिसिसचे पेशंट असतील किंवा स्पाईनचे आजार, सर्वायकलचे पेशंट असतील, एव्हीएनचे पेशंट आपल्या गंगा हॉस्पिटल आणि आयुर्वेदिक पंचकर्म न्यूरो सेंटरवर या सर्व याच्यावर उपचार होतो आणि अतिशय माफक दरात आणि अतिशय चांगला आराम लोकांना पडतो। तरी असे काही रुग्ण असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा। धन्यवाद। जय आयुर्वेद।